यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार पाहायला मिळते। 5 लाख हेक्टर पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्वरित नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। यवतमाळ जिल्ह्यात 5 लाख हेक्टर पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी करतायत। तर या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। यवतमाळ जिल्ह्यात सतत 3 दिवसापासून पावसाची धार सुरू आहे। एकंदर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे। मी आहे सध्या यवतमाळच्या दहीसावळी या गावामध्ये। मोठ्या प्रमाणात पाहिलं तर सकाळपासून पावसाची सतत धार सुरू आहे आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान सुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। जवळपास 107 मंडळामध्ये जे आहेत अतिवृष्टी झाली आहे। 5 लाख हेक्टरपेक्षा शेत जे आहे ते बाधित झालेलं आहे। मात्र पावसाची सततधार थांबण्याचं नाव घेत नाही। शेतकरी संकटात सापडलेला आहे। शेतकऱ्यांच्या अनेक जे आहेत या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। शेतकरी जे आहेत मोठ्या प्रमाणात शेतकरी संकटात सापडलेला आहे, तरी सुद्धा प्रशासन शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलं नाही अशी ओरड या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, दहीसावळी, यवतमाळ। तर तिकडे लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय। मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत। मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नागरिकांना आता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। मांजरा धरणाचे एकूण 6 दरवाजे उघडण्यात आलेत। पुरामुळे अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। लातूर जिल्ह्याला पुन्हा रेड अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।